बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोघांच्या शिवसेनेचे आपापले मेळावे पार पडले. आपण पाहिले मोदी शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व, मनपा निवडणुका, गद्दारी अशा अनेक मुद्द्यांवर दोघेही नेते बोलले. मात्र दोघांच्याही बोलण्यातला एक समान मुद्दा होता, तो म्हणजे राज ठाकरे. आणि हाच तो मुद्दा आहे ज्याची आज दिवसभर चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही शिवसेनांच्या या मेळाव्यानं जणू रणशिंग फुंकलं. मात्र दोन्ही शिवसेनांना म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना यावेळी गरज आहे ती आणखी एका भिडूची, राज ठाकरेंची. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना त्यासाठी संकेत देत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी राज यांची मुंबईत घेतलेली गुप्त भेट गाजलीच होती. मात्र शिंदेही मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत राज यांच्याशी संधान ठेवू नये. कालच्या मेळाव्यात तर उद्धव यांनी मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून दिल्लीचे दलाल गुलाम प्रयत्न करतायत अशी टीका केली, ज्यातून उद्धव यांनी एक प्रकारे मनसेची शक्ती मान्य केल्याचं दिसतंय. तर एकनाथ शिंदे हेही राज यांच्या सोबत स्नेहभोजनाद्वारे जवळीक साधतायत. असं सगळं असलं तरी मनसे स्वतः मात्र अजूनही हुकुमाचे सगळे एक्के आपल्याकडेच राखू नये. ठाकरे सभेत बोलतात मात्र प्रस्ताव देत नाहीत अशी टीका मनसेकडून होते. तर शिवसेना सकारात्मक आहे पण मनसे प्रतिसाद देत नाही अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे नेते करतायत. आणि त्यामुळे राज नक्की कुणाला टाळी देणार हा प्रश्न कायम आहे. आणि यालाच अनुषंगाने आपण नेहमीप्रमाणे जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. पाहणार आहोत आजचा प्रश्न ज्याच्या बाबतीत अपेक्षित आहे तुमचं उत्तर, तुमचा कौल. पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याच्यावरचे पर्याय. आजचा प्रश्न आहे, शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यात राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. मनसे कोणाबरोबर जाईल असं आपल्याला वाटतं? पर्याय 1 शिवसेना, पर्याय 2 शिवसेना ठाकरे गट आणि दोघांसोबतही नाही. एबीपी माझाच्या एक्स अकाउंट, फेसबुक अकाउंट, यूट्यूब, इन्स्टा अकाउंट यावर हे प्रश्न आम्ही पोलचा टाकलेला आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला एकतर लॉग इन करायचंय, मोबाईलवर असेल तर ॲप ओपन करायचंय, त्या प्रश्नावर जायचंय. ज्या कुठल्या मुद्द्यावर कौल निवडायचा आहे, तुम्हाला पर्याय हवा आहे तो निवडा, क्लिक करा. तुमचं मत रेकॉर्ड होईल आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवलं जाईल. तर अशा या पार्श्वभूमीवर सांगा राज ठाकरे कुणाचे असं विचारायची वेळ आली. कारण त्यांच्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच राज्याला हवंय ते करणारच असं स्पष्ट करत उद्धव ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात मनसेशी युती करण्याची सकारात्मक संकेत दिले. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार झाल्याची टीका केली. पण शिंदेंनी सुद्धा राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याकरता पडद्यामागून हालचाली केल्याचं समजतंय. ठाकरे आणि शिंदेमधला संघर्ष, आमदार, खासदार, नगरसेवक, पक्षचिन्ह यानंतर महापालिकेच्या सत्तेसाठी राज ठाकरेंना आपल्या गोटात ओढण्यापर्यंत पोहोचलाय. सध्याची अवस्था बघता मुंबई महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवेत. तर राज ठाकरे, कोणीतरी ठाकरे आपल्यासोबत आहेत, राज ठाकरे आपल्यासोबत आहेत आणि याद्वारे मराठी मतदारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदे नेते हवेत. पाहूयात या बाबतीतली नेमकी वक्तव्य कशी समोर येतात. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या कालच्या भाषणानंतर शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. कम ऑन किल मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंना आव्हान दिलं होतं. तर मरे हुए को क्या मारना असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला. त्याला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिले. शिंदेंच्या तोंडी अघोरी विद्येची भाषा असल्याचं राऊत म्हणतात. पाहूयात तिघांची प्रतिक्रिया. एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी.
तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. यांच्या तोंडीची भाषा आहे ना, ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा. सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. मिस्टर शिंदे, आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय, यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला. पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी, त्याची नोंद आम्ही केलेली आहे. कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं. कालच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर कडाडून हल्लाबोल केला होता. ठाकरे ब्रँड मिटवण्याचा प्रयत्न झाला तर नामोनिशाण मिटू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया विचारली असता आपण बोल बच्चनांना उत्तर देत नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून. ब्रँड पुशाला आले तर तुमचे नामोही शान मिटून टाकेल. येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना नावे होऊन त्याला उद्धव ठाकरे बोल बचन भैरवी मी उत्तर देत नाही. पण हे सगळे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे, टोमणे टोले अखेर कशासाठी? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल मेळाव्याच्या निमित्तानं रंगलेला हा कलगीतुरा झाला तो महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातही मुंबई महापालिकेसाठी. राज ठाकरेंबाबत काल दोघांनाही प्रेमाचं भरतं आलं, तेही महापालिका निवडणुकीत साथ मिळावी यासाठी. मात्र ठाकरे शिंदेमधली चढाओढ फक्त आत्ताची नाहीये. शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून हे सुरू झालंय. ग्राफिक्सद्वारे पाहूया ठाकरे शिंदेमध्ये आतापर्यंत कशासाठी चढाओढ झाली, काय काय मिळवायचा प्रयत्न झाला आणि कोणाला मिळाला. मीडिया सेंटरवर पक्ष, आमदार ते राज ठाकरे सारं काही महापालिकेसाठी. पहिल्यांदा आमदार सांभाळायचा प्रयत्न ठाकरेंकडून, आमदार फोडण्याचा प्रयत्न, परिणाम 40 पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर खासदार राखण्याचे प्रयत्न ठाकरेंकडून, खासदार फोडण्याचे प्रयत्न शिंदेकडून, परिणाम 6हून जास्त खासदार शिंदेसोबत गेले. नगरसेवक टिकवण्याचे प्रयत्न झाले ठाकरेंकडून, नगरसेवक बळवण्याचे प्रयत्न झाले शिंदेकडून. सध्या परिणाम असा आहे की सर्व ठिकाणी 50%हून अधिक नगरसेवक शिंदेच्या सेनेत आहेत. ठाण्याबाबतीत तर बोलायलाच नको, सगळी शिवसेना रिकामी केलेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवसेना नाव, चिन्ह आणि पक्ष राखण्याचा प्रयत्न केला तर शिंदेंनी शिवसेना नाव, चिन्ह आणि पक्ष मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्याची स्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांना सगळं काही मिळालेलं आहे. दरम्यान राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत तर शिंदे आता राज यांना उद्धव यांच्याकडे न जाण्याचा प्रयत्न करतायत. सद्यस्थिती अशी आहे की उद्धव राज यांचे सकारात्मक संकेत, शिंदे यांचे राजसोबत जुने संबंध, त्यामुळे हा निर्णय किंवा हा सामना मात्र अनिर्णित राहिलेला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे राज यांना जाहीर सभांमध्ये संकेत, प्रतिसाद देत असले तरी दोघांमध्ये प्रत्यक्षात काहीच घडत नाही. आणि आता तर याबाबत दोन्ही पक्षांमधली अंतर्गत धुसफूस सुद्धा बाहेर येऊ लागली. पुन्हा एकदा मीडिया सेंटरवर ग्राफिक्सद्वारे पाहूयात की शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांबद्दल काय म्हणतायत, काय त्यांचे रुसवे फुगवेत. मीडिया सेंटरवर जाऊयात. राज उद्धव यांच्या सकारात्मक संकेत झाले असले तरी ठोस काहीही घडलेलं नाही. मनसेवाले म्हणतायत की आम्ही पुढाकार घेतला पण ठाकरेंकडून प्रस्ताव अजूनही नाही. काय करायचं आता? शिवसेना ठाकरेचे माजी खासदार विनायक राऊत म्हणतात आम्ही सकारात्मक, पण राज यांच्याकडून प्रतिसाद नाही.
मनसेवाल्यांची तक्रार आहे, मग यावेळी जाहीर भाषणं नव्हती, चर्चा झाल्या होत्या, बैठका झाल्या होत्या, मग आता केवळ जाहीर वक्तव्य कशाला? तर शिवसेना ठाकरे यांना अजूनही राज यांच्या संदिग्ध भूमिकेबद्दल प्रश्न आहे. संजय राऊत म्हणतात काही अटी आहेत. उद्धव यांच्याकडून 2014 आणि 2017ला आलेल्या अनुभवाची मनसेला आठवण आणि त्याची धास्ती आहे. पण तरी सुद्धा या पार्श्वभूमीवर मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्या स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडीबाबत आढावा घेऊन माहिती द्या असं ठाकरेंनी सांगितलं. युती किंवा आघाडी होईल अथवा नाही, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे, पण मनसेकडून प्रतिसाद येत नसल्यानं संभ्रम आहे असं माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर समय बडा बलवान होता आहे असं सूचक वक्तव्य मनसेच्या बाळा नांदगावकरांनी केलं. एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. काय आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता आहे. त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात. मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत, त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे. परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे, तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा. मनसे आणि शिवसेनेची चर्चा ही प्रस्तावावरून, जागा वाटपाच्या प्रस्तावावरून अडले असं ऐकू होत आहे. अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे. दरम्यान युतीवरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या हल्ल्याचा समाचार संजय राऊतांनी घेतलाय. बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय असा खोचक सवाल त्यांनी केलाय. त्यावर राऊतांची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज असल्याचा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी केला. तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही कोणाबरोबर युती करावी, दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा? संबंध काय अब्दुल्लाचा? राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? आमच्या प्रभागामध्येच मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे. संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही त्यांच्याकरता रिझर्वेशन ठेवलेलं आहे. आणि आतापर्यंतचा हा वाद या दोन पक्षांपर्यंत असताना मुंबई महापालिकेसाठी दोन्ही शिवसेना आणि भाजप सुद्धा सरसावली आहे. महापालिका निवडणुकीत आघाडी आणि महायुती होणार का असं मुंबईत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय. मुंबई मनपा निवडणुकांबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबईत उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आहे असंही शरद पवार म्हणाले. आमचा प्रयत्न आहे, अद्याप नाही, पण आम्ही अजून चर्चा केली नाही. पण काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू. मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं, त्यामुळे त्यांना त्याचा विचारात घ्यावा लागेल. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोममधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय, मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे. त्याच्यामुळेच तर काय त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता. अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. आणि नेहमीप्रमाणे 0 आवरच्या या विषयामध्ये विषय स्पष्ट झाल्यावर सगळ्या या बाबतीतल्या बातम्या बघितल्यानंतर आम्ही जो कौल विचारलेला असतो त्या अनुषंगाने लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या असतात त्या आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मीडिया सेंटरवरती. माझा पोल सेंटरला जाऊन बघूयात कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत मीडिया सेंटरवरती, कोणत्या या प्रतिक्रिया आहेत, लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया.
युट्यूबवरती स्पंदन कुलकर्णी लिहितात, राज ठाकरे यांच्यासाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि शेवटची संधी आहे. उद्धव यांच्यासोबत गेल्यास आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे 2 ते 3 आकडे उमेदवार निवडून आणू शकेल, असा आशावाद स्पंदन यांचा आहे. युट्यूबवरती आणखी एक कमेंट आहे सागर महाले यांची. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच गेले पाहिजे, तेव्हाच ब्रँड टिकून राहील, अन्यथा वाईट परिस्थिती. अशीच एक कमेंट आहे युट्यूबवर आलेली सचिन ननावरे यांची. देवेंद्र यांनी पक्ष फोडले म्हणायचे आणि बंद दाराआड चर्चा करायची. अक्षय काळे लिहितात, राज ठाकरेंनी भाजपच्या लोभानं ही संधी दवडली आहे, तर पक्षाचं भवितव्य अजूनही खडतर होईल. लोक थोडं राज ठाकरेंना सुद्धा सुचवतायत. बवन साळवी लिहितात, राज ठाकरेंचं काही सांगता येत नाही, फडणवीसांनी काही आमिष दाखवलं असेल तर महायुती सोबतही जातील, अशी शक्यता बबन यांना वाटते. युट्यूबवर आलेली कमेंट. आणि आणखी एक अशी झाली कमेंट भैयालाल ठाकूर यांची. दोन्ही भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे, पण मग मोठा कोण हा प्रश्न येणार, तिथेच अडचण आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा होऊ शकतो. कोण मोठा भाऊ, कोणाला किती जागा. संदीप कांबळे लिहितात, फायदा केवळ उद्धव ठाकरे नाही, वक्फ बोर्डाची बाजू घेणारे उद्धव हे राज ठाकरेंच्या काही कामाचे नाहीत. एक वेगळाच विषय या निमित्तानं. तर सुयश पावले लिहितात, ठाकरे बंधूंच्या युतीसाठी ही शेवटची संधी आहे. तर मनोहर ठाकूर लिहितात, भाजप आणि मनसेची युती होईल, भाजपच्या पाठिंब्यानं विधान परिषदेत मनसेचा एखादा आमदारही येईल. त्यांना विचारायला हवं, अमित ठाकरे या बाबतीत येतील का. प्रकाश शहाणे, उद्धव ठाकरे हे कसे आहेत हे राज ठाकरे जाणून आहे. युट्यूबवर आलेल्या कमेंट्स पाहिल्या आपण. आणखी एक कमेंट आहे गौरव अहिरे, राज ठाकरेंनी कुणाशीच युती करू नये, महाराष्ट्रानं राज ठाकरेंना एकदा एक हाती संधी द्यावी. फक्त आता विधानसभा निवडणुका नसल्यामुळे ही एक हाती संधी फक्त महापालिकेत देता येईल. हरिनारायण लहाने लिहितात, सत्तेसाठी हे काहीही करतील. तर राजेंद्र कडू लिहितात, मनसे उद्धव ठाकरेंसोबत गेली तरच फायदा आहे, नाहीतर आधीप्रमाणेच भोपळा मिळेल. एक्स वर कमेंट आली आहे शेख जब्बार यांची. मनसे ज्यांच्यासोबत जाईल त्यांना नक्कीच फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच चित्र समोर येईलच. देवदत्त राणे लिहितात, राज ठाकरे काय करतील यात साशंकता आहे, पण 2 भावांचा पक्ष एकत्र आले तर दोघांनाही नक्कीच चांगला फायदा होईल. तर आणखी कमेंट आहे एक्स वर आलेली विनायक औंधकर यांची. सत्ताधाऱ्यांची युती होऊ शकणार नाही, अन्यथा विरोधी चेहरा कमी होईल आणि उभाटाशी जागांचा गणित जमणार नाही, त्यामुळे ही निवडणूक मनसे स्वबळावरच लढेल. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आता आहेत संदीप देशपांडे आणि काहीच क्षणांमध्ये अन्य 2 पक्षांचे सुद्धा मान्यवर येणार आहेत. संदीप देशपांडे, आपलं स्वागत आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे संदीप, काल एवढ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शुभ संकेत देत आहेत, सकारात्मक संकेत देत आहेत, पण आमचे संदीप देशपांडे काय विचारतायत, इतक्या वर्षात नाही का आठवली युती, 60 आमदार आले असते तर केली असती का युती, काय विचार काय नेमका. नाही, मला असं वाटतं प्रश्न आपण कॉन्टेक्स्ट चुकतोय त्याचा. बरं, कॉन्टेक्स्ट असा होता, काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे असं म्हणाले त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आहे ना की तुम्ही सगळ्यांनी चर्चा करा, लोकांना विचारा, विश्वासात घ्या की आपण मनसेबरोबर युती केली तर चालेल का. बरं, असं त्यांनी सांगितल्याचं मला काही पत्रकारांनी विचारलं. त्यावेळेला मी हे उत्तर दिलं आणि गेले 2 महिने चालले, सकारात्मकता आहे, ठीक आहे, मला मान्य आहे त्या गोष्टीबद्दल. पण प्रसन्न 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही एखाद्याला परस्यू करता आणि एखाद्याला प्रेशराईज करता, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. बरं, तुम्ही आम्हाला परस्यू करा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही प्रेशराईज करू नका. बरं, युतीचा निर्णय घ्यायचा आहे, आघाडीचा निर्णय घ्यायचा, योग्य वेळी राज ठाकरे घेतील हे आम्ही वारंवार सांगितलंय. मग रोज उठून त्याच चर्चा जर कर, मला एक सांगा, महाविकास आघाडीची जेव्हा युतीचं ठरत होतं त्यांचं, तेव्हा काय रोज पवारांना आव्हान करत होते का संजय राऊत? तेव्हा रोज काँग्रेस सोनिया गांधींना आव्हान कर, तुम्ही गपचूप पडद्यामागे जाऊन बोलणी करून ती चर्चा जेव्हा फलद्रूप होईल असं वाटलं तेव्हाच लोकांसमोर आलात ना. बरं, मग तुम्हाला जर खरोखर युती करायची आहे तर मीडियामधनं चर्चा करून युती होणार आहे का, आपण प्रॅक्टिकली विचार करू की त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची तरी बॅक चॅनल बोलणी करावी लागतील, काही गोष्टी कराव्या लागतील, त्याच्यातनं युती होते. अशा युती चॅनलवर बोलून होतात का? आता एवढ्या वर्षाचा राजकारणाचा अनुभव तुम्ही पत्रकार म्हणून बघताय, मला तुम्ही सांगा की अशा युती होतात का?
पण म्हणजे संदीप, आता हे तुम्ही मग सांगू जर तुम्हाला शकाल, पण खरोखर संदीप करायची जसं असेल, तर अशा चर्चांमधनं पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय या क्षणी कोणत्याही ट्रॅक टू डिप्लोमसी, बॅकडोर डिप्लोमसीच्या द्वारे अजून कोणीही मातोश्रीवरून निरोप सांगावा घेऊन आलेलं नाहीये तुमच्याकडे? मी तुम्हाला काय म्हटलं प्रसन्न, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बॅक चॅनल डिप्लोमसी करणं आणि रोज उठून टीव्हीवर बोलणं. बरं, जर तुम्हाला बॅक चॅनल डिप्लोमसी करायची असेल तर रोज टीव्हीवर बोलून ती बॅक चॅनल डिप्लोमसी होऊ शकत नाही. बरं, बरोबर आहे. तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला तेच सांगितलं, ज्या वेळेला आतापर्यंत तुम्हाला राजकारणाचा एवढा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, तुम्ही बघितलेला आहे की अशा रोज टीव्हीवर बोलून युती झालेल्याचं एक उदाहरण मला सांगा तुम्ही. याचा अर्थ तुम्हाला युती करायची आहे का नाही करायची आहे, का फक्त वातावरण निर्मिती करायची आहे, का फक्त तुमच्यासाठी तुम्हाला सिंपती गेन करायची आहे? जर खरोखर करायची असेल तर मला असं वाटतं ज्या यांनी ते चालले आहेत की आम्ही रोज सकारात्मक आहोत, रोज संजय राऊत बोलणार, रोज हे बोलणार, यांनी ती गोष्ट घडणार नाही. यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की हे दबावाचं राजकारण आहे. असा दबाव झेलून दबाव टाकून कुठली गोष्ट होणार नाही. ज्या वेळेला योग्य तो निर्णय करायचा त्याच्यासाठी योग्य त्या पद्धतीने योग्य त्या मार्गाने चर्चा झाली तर तो योग्य तो विषय होतो. अदरवाईज त्या नुसत्या हवेतल्या गोष्टी होतील असं माझं प्रामाणिक मत आहे. पण मग संदीप एकदा समजावून सांगा, म्हणजे खरंच आपल्या काही प्रेक्षकांना, विशेषतः संदीप, जेव्हा जेव्हा हा विषय आम्ही आपल्या चर्चेवर घेतो झिरो आवरला, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद येतो जे तुम्हा दोघांवर प्रेम करतात, शिवसेनेवर, मनसेवर, दोघांवर प्रेम करतात, त्यांना हे नाही कळत. त्यामुळे मला खरंच विस्कटून सांगा, जरा सगळ्यांसाठी सांगा की नेमकं काय झालं पाहिजे मातोश्रीवरून की जेणेकरून ही आता सध्या जी संकेत मिलनाचा चालू आहे त्याच्याऐवजी प्रत्यक्ष मिलनाच्या दिशेने जरा वाटचाल होईल. काय झालं पाहिजे? असं आहे प्रसन्न, मी फार लहान कार्यकर्ता आहे, मोठ्या लोकांना काही गोष्टी समजून सांगण्यासारख्या. मला असं वाटतं दोन उदाहरणं आपण घेतलीत तर याच्यातनं अतिशय प्रामाणिकपणे गोष्टी सिद्ध होतील. बरं, ज्या वेळेला महाविकास आघाडीशी उद्धव साहेबांना युती करायची होती, ज्या वेळेला त्यांचं ब्रेकअप झालं भाजप बरोबर, त्यावेळेला रोज चॅनलमधनं उठून संजय राऊत आणि हे रोज बोलत होते का की त्यांनी एक बॅकडोर संधान साधलं, पवार साहेबांची साधलं, सोनिया गांधींची साधलं, त्यांची चर्चा बॅकडोअर झाली आणि मग जेव्हा ते कुठेतरी आयडिओलॉजिकली ठरलं की आपण तिघांनी एकत्र यायला पाहिजे, त्याच्यानंतर या चर्चा चालू झाल्या. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये कोणीच कोणावर प्रेशर करण्याचा विषय नाही. आज जर तुम्हाला खरोखर युती करायची असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर तर संदीप देशपांडे हा राईट माणूस नाहीच आहे ना. बरं, माझ्याशी चर्चा करणं. तुम्ही कोणाची चर्चा केली पाहिजे? तुम्ही माझ्या नेत्याशी चर्चा केली पाहिजे ना, राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे. त्यांच्याशी तुम्ही फोन करून बोला, त्यांचं म्हणणं ऐका, तुमचं म्हणणं सांगा, काय ते दोघं जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना. त्याच्यामध्ये आडकाठी संदीप देशपांडे जी असायची हरकत नाही. संदीप देशपांडे आज जे मत मांडतोय ते त्याच्या पक्षाचं मत आहे. संदीप देशपांडेचं वैयक्तिक मत मांडायचं संदीप देशपांडेला अधिकारच नाहीये. बरं, मुळात असं आहे, जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर योग्य पर्सन मी नाहीये, बरोबर, किंवा एबीपी माझाचं चॅनल नाहीये, किंवा इतर अनेक कुठलीही चॅनल नाहीये. बरोबर, योग्य मार्ग आहे तुम्ही डायरेक्टली राजसाहेबांची बोलणं, हाच योग्य मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही अवलंबा. रोज मीडियात उठून तुम्ही प्रेशराईज करून यातनं मार्ग निघणार नाही. जर खरोखर तुम्हाला यातनं तुम्हाला वातावरण निर्मिती करायची, काय तुम्हाला स्वतःसाठी सिंपती क्रिएट करायची, तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण याच्यातनं जर खरोखर युती करायची तर माझ्या मते एक लहान राजकीय करता म्हणून माझी जेवढी बुद्धी चालते त्याप्रमाणे हा मार्ग मी आतापर्यंत तरी सक्सेस झालेला बघितला नाहीये. संदीप, तुमचा हा जो शेवटचा एक मुद्दा होता तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल चर्चा सुरू आहे की याद्वारे उद्धव ठाकरे सहानुभूती तर निर्माण करतातच आहेत आणि अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंवरती दबाव आणतायत. एक छोटं उदाहरण देतो संदीपजी, मी आता रिव्हील करायला नको पण तरी सुद्धा सांगतो, हरकत नाही. आम्ही जो पोल घेतो झिरो अवरचा त्यामध्ये इतर वेळी साधारणपणे 25,000 लोक मतदान करत असतात. आजच्या कार्यक्रमाला 60,000पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आपल्या या चर्चेदरम्यानच्या काळामध्ये. यावरून लक्षात घ्या की लोकांचा किती फोर्स आहे आणि हा पर्याय कोणता निवडलेला आहे लोकांनी? सर्वाधिक उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचा. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे. मी आता जातो शीतल म्हात्रे यांच्याकडे, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, म्हणजे शिवसेनेच्या नेत्या आहेत. शीतलजी, संदीप देशपांडेंना जो संशय वाटतो किंवा त्यांचा शंका म्हणूयात, संशय नाही शंका वाटते, तक्रार वाटते की नुसते मेसेजेस काय, प्रत्यक्ष प्रस्ताव येऊ द्या, तसा येत नाही, हे दबावाचं राजकारण आहे उद्धव ठाकरेंचं. तुम्ही सुद्धा शिवसेनेत राहिलेलं आहे, तुमचं सुद्धा लक्ष पक्षाचं मनसेकडे आहे. तुम्हाला वाटतंय दबावाचं राजकारण आहे उद्धव ठाकरेंचं?
शपथ वरिष्ठ नेते घेतील, माननीय शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस जी असतील, अजित पवार जी असतील, की महायुतीमध्ये मनसेने यावं किंवा नाही यावं हा जो निर्णय आहे हा तो घेतील. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राज ठाकरेंची अतिशय योग्य पद्धतीने ओळखतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक असतं, पोटात एक असतं आणि कृतीमध्ये अजूनच तिसरं असतं. 2017ला जेव्हा आम्ही त्या उभाटामध्ये होतो तेव्हा मला आठवतंय की बाळा दानगावकरजी हाच प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यावेळेला अनिल देसाई यांनी उद्धवजींना भेटायला वेळ नाही असं ठामपणे सांगितलं होतं. हे मनसेचे सैनिक, हे मला वाटतं स्वतः संदीपजींना सुद्धा माहिती असेल. त्यांनी अनेक वेळेला हा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळेला इलेक्शन आल्यानंतरच उद्धवजींना आठवण येते. परंतु गेले 2 इलेक्शनच्या वेळेला त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठामपणे धुडकारून लावला. त्याच्यानंतर जे नगरसेवक निवडून आले होते मनसेचे, त्याच्यातले 6 नगरसेवक त्यांनी अक्षरशः पळवून घेऊन गेले. ही जखम मनसे विसरलेला नक्कीच नाहीये. त्याच्यामुळे आज परिस्थिती उभाटाची अशी आहे की बुडत्याला काडीचा आधार, म्हणजे त्यांना आता कुणाचा तरी हात पकडायचा आहे. त्यांना माहितीये की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना कुठली आहे हे दाखवून दिले. 80 पैकी 60 नगरसेवक आमचे निवडून आलेले, आमदार आमचे निवडून आलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांना कळलेलं आहे की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून ही त्यांची स्ट्रॅटेजी चाललेली आहे. अगदी संदीपजी म्हणतात त्याला मी सहमत आहे की कुठेतरी आपल्याला सहानुभूती मिळावं हा प्रयत्न सुरू आहे उद्धवजींचा. कारण आता त्यांच्याकडे बोलण्यासारखं आणि जनतेला देण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे समोरच्यावर म्हणजे शिंदे साहेबांवर दोषारोप करणे आणि राजसाहेबांच्या वतीने आपली मराठी माणसांची सिंपती मिळवणे याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा राहिलेला नाही. मी पुन्हा संदीप देशपांडेंकडे जातो. संदीप, इकडे एक मगाशी तुम्ही जो सहानुभूतीचा मुद्दा मांडला, एक गोष्ट आता मला माहिती आहे तुम्ही सकारात्मक घेता का. उद्धव ठाकरे काल मेळाव्यात असं म्हणाले की मराठी माणसांची शक्ती एकत्र होत असेल, त्यामध्ये खोडा घालण्यासाठी दिल्लीचे नोकर दलाल वगैरे काय हस्तक्षेप करतात, भेटीगाठी करतात. सो त्यांनी एकीकडे भेट घेणाऱ्यांची, राज ठाकरेंची भेट घेणाऱ्यांवर टीका केली आहे, पण राज ठाकरेंवर केलेली नाहीये. दुसरी गोष्ट, ते मनसेला शक्ती मानतात. संदीप देशपांडे ते शक्ती मानतात मनसेला. असं असताना आता पुन्हा प्रस्ताव आला की नाही धाकटा भाऊ थोरला भाऊ असं न होता मग संवाद पुढे जायला काय हरकत आहे. हे तर फार मोठं पाऊल आहे. आतापर्यंत जाहीर सभेत, शिवसेना मेळाव्यात अप्रत्यक्ष का होईना मनसे शक्ती आहे मान्य करणं ही मोठी गोष्ट नाही का. ना ते थोर उपकारच आहेत त्यांचे आमच्यावर. कारण जे लोक म्हणत होते की संपलेल्या पक्षाबद्दल काय बोलायचं, ते एवढे भरभरून आमच्याबद्दल बोलतायत, हे खरोखर मनाला सुखवणारं, म्हणजे अतिशय उपकाराने दबलेलो आहे मी या सगळ्या गोष्टींमुळे प्रसन्नजी. पण महत्त्वाचं मी तुम्हाला पुन्हा एकदा मुद्दा सांगतो की युती करायची नाही करायची, कोणाबरोबर करायची, ह्याचा निर्णय आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी हे राजसाहेब ठाकरे करतात. त्यामुळे संदीप देशपांडेशी बोलून मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला खरोखर युती करायची असेल, जर खरोखर तुमची इच्छा असेल तर राईट वे त्याचा हाच आहे की त्यांनी थेट राजसाहेबांशी संपर्क केला पाहिजे. संदीप देशपांडेशी संपर्क करून, चॅनलच्या माध्यमातून काही बोलून, भाषणातनं 2-3 वाक्य बोलून त्याच्यात टाळ्या मिळू शकतात, पण त्याचा परिणाम नाही साध्य होऊ शकत. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी कदाचित सहानुभूती पण मिळू शकते, पण त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे, त्यांना जो युती स्वरूपात पाहिजे, तो परिणाम साध्य होणार नाही. त्यांना जर पाहिजे असेल त्यांनी थेट साहेबांशी संपर्क साधावा, तेच याच्यावर काय तो योग्य तो निर्णय घेतील. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय असेल महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ते निर्णय घेतील, तो आम्हाला मान्यच असेल. पण अशा पद्धतीने रोज मीडियात बातम्या देऊन किंवा रोज काही बातम्या प्लॅन्ट करून या गोष्टी होणार नाहीत. शीतल म्हात्रेंकडे जाण्यापूर्वी संदीप, तुम्ही हा म्हणताय सहानुभूतीचा ट्रॅप, आणि हा ट्रॅप असण्याची सुद्धा शक्यता रिपोर्टिंग फील्डवरती किंवा मान्यवर विश्लेषक सांगत असतात. तो साधारण ट्रॅप असा मानला जातोय की या मधल्या काळात काळ सारखा पुढे पुढे ढकलत जायचा आणि राज ठाकरे या दरम्यानच्या काळात समजा शिंदेंना भेटतायत, फडणवीसांना भेटतायत, एक तर भेट झाली ताज लँडसेंडला, तर त्यातून चित्र असं उभं करायचं की बघा आम्ही तर एकत्र येत होतो, मात्र हेच बघा भेटीगाठी करत होते. त्यामुळे सहानुभूती कुणाला मिळाली? उद्धव ठाकरेंना. स्वतःच्या जागा इंटॅक्ट कोणी ठेवल्या? उद्धव ठाकरेंनी. दोष कुणावर गेला? मराठी शक्ती भेदायचा किंवा वेगवेगळी करण्याचा राज ठाकरेंवर. सो हा ट्रॅप तुम्ही इमॅजिन केलेला संदीप देशपांडे असं असू शकतं?
नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं की 2017ला आम्ही जेव्हा प्रस्ताव दिला, 2014ला जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची आमची बोलणी चालू होती. त्यावेळेला हा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला. बरं. आणि ते आमचं जे चॅनल होतं ते ब्रेक करायचं आणि आपणही यांच्याबरोबर जायचं नाही, हाच डाव त्यांनी 2017ला साधला. आणि अतिशय मी ओपनली आणि कॅमेरासमोर स्पष्टपणे मी म्हणतोय. बरं. त्यावेळेस जे राजकारण झालं ते तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय. बरं. म्हणजे 2 पावलं आम्हाला पुढे आणायची, युती करूया म्हणून आमचे कोणाबरोबर जर बोलणी चालू असेल तर ती तोडायची आणि आपणही यांच्याबरोबर करायची नाही, यांना एकटं पाडायचं. त्या डावात ते यशस्वी पण झाले. पण म्हणून मी तुम्हाला नेहमी माझ्या बाईटमध्ये असेल किंवा इतर असेल मी म्हणतो की आमचं तोंड दुधाने भाजलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितोय. त्यामुळे आता बघा कसं आहे, तात्पुरती तुम्ही सहानुभूती मराठी माणसामध्ये निर्माण करू शकता, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सगळ्या विषयावर बोलतील त्यावेळेला चित्र नक्की वेगळं असेल. त्यामुळे जर त्यांना खरोखर युती करायची असेल तर मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की संपर्क थेट राजसाहेबांशी त्यांनी केला तर मला असं वाटेल की ते कुठल्या तरी गोष्टीत सिरियस आहे, नाहीतर हा आम्हाला ट्रॅप लावण्याचाच प्रयत्न आहे असं मी मानेन. फार मोठं विधान केलेले संदीप देशपांडे. संदीपजी, उद्धव ठाकरेंपर्यंत काही थेट माझा संपर्क नाही आहे, पण किशोरी पेडणेकरांपर्यंत आम्ही थेट संपर्क साधलेला आहे आणि मी थेट जातोय किशोरी पेडणेकरांकडे. किशोरीजी, सभा झाल्या, संकेत देणं झालं, संजय राऊत तर म्हणतायत की फोनही झाला असेल, सभामध्ये तर उद्धव ठाकरे म्हणतायत 2 शक्ती आहेत, मराठी शक्ती एकत्र यायला कोणाचा विरोध आहे का वगैरे. मग प्रश्न असा आहे, घोडं अडलंय कुठे? पुढे फोन करायचा असतो. उद्धव ठाकरे मोठे बंधू आहेत, धाकट्या बंधूने म्हटलेलं आहे की आमच्यातले क्षुद्र असे काही मतभेद असतील तर दूर करायला तयार आहोत. मग आता घोडं अडलंय कुठे? मुळात घोडं कुठेच अडलेलं नाहीये आणि 2 भावांमधले संभाषण प्रत्येक व्यक्तीला कळतीलच असंही नाही. बरं. कारण ते अगदी घरासारखे असल्यामुळे, म्हणजे सक्के चुलत भाऊ असल्यामुळे त्यांच्याही आज आम्ही दोघंही प्रवक्ते म्हणून आहोत. अगदी संदीप देशपांडे पण राजसाहेबांचं असंच मत आहे असं नाही मांडत आहे. बरं. त्यांचं ते प्रवक्ते आणि इतर ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावर ते बोलत आहेत. आणि आम्ही की बाबा आमच्या पक्षप्रमुखाला सगळ्यांनी आम्ही सांगितलं की युती झाली तर छान होईल. कारण आज ज्या पद्धतीने बघा ना, अगदी कसं कसं चाललंय, हिंदी डोक्यावर बसवतायत, म्हणजे कुठूनही बरोबर ते सगळी गणित बसवतायत आणि अशा लोकांच्या विरोधात नुसतं मराठी माणसाच्या. पण मग प्रस्ताव कोणी? किशोरीजी, या मुद्द्यांवरती तुम्ही सगळे एकच आहात, हे मान्यच आहे की तुम्ही त्या बाबतीत एकच आहात, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आहात, ठाकरे ब्रँडच्या बाबतीत एकत्र आहात. मग प्रस्ताव का नाही जात? हेच तर ते म्हणतायत, प्रस्ताव का नाही? नाही, जात नाही असं नाहीये, नक्की जाणार प्रस्ताव, नक्की जाणार. पण आपण अशी विधानं करून, म्हणजे जी संदीप देशपांडेंचं मी बघितलंय, ज्या दिवशी युतीचा प्रस्ताव गेल्यापासून तुम्ही नक्की जे म्हणताय आमचं तोंड पडलं, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये नुसतं तोंडात आमची पाठ पण पडली. आम्ही नाही विसरत. तुमची काय पाठ पडली? नाही, मला नाही कळलं, मला रेफरन्स नाही कळला. जरा बोलू दे ना पहिलं. हो, पण किशोरजी, पाठ कशी काय पडली तुमची? आज आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस ते तर सांगतायत, म्हणजे त्यांचं विधान मी काय इथे घेते, ते सांगतात भूतकाळ काय झाला तो बघू नका, किती वाईट कोणाचा भूतकाळ असू दे, फक्त आम्ही तसं नाही म्हणत आहे. आम्ही म्हणतोय वर्तमान पण आणि भविष्य पण दोन्ही चांगले. भूतकाळ गेला तो गेला, मग आता तिथे पण तीच परिस्थिती आहे. भूतकाळ नाही बघायची, कोण कुत्त्याबरोबर होतो, कोण मांजरी बरोबर होतं ते नाही बघत. एकदा आले की ते पावन झाले. मग आपण तर एका आडनावामधले अडकलेले आहेत, भावांमध्ये आहोत. ज्या पद्धतीने मुंबईचं पूर्ण, जर तुम्हाला म्हणजे आम्हाला जेव्हा सांगता सत्ता सत्ता, तर तुम्हाला तेच वाटतंय, असं संदीपच्या बोलण्यावर वाटतंय की नाही आम्हाला सत्तेच्या बाजूने जायचंय. त्यामुळे 2 प्रवक्त्यांची विचाराची दिशा ही जर आम्हीच भिन्न भिन्न मांडली तर जो मेसेज कोणाला जायचा तो मग जातो ना. त्याच्यासाठी ट्रॅप लावायची गरज नाही. ट्रॅपचं काय, एवढा खुल्या
संदीप किशोरीजी न बोलता खूप काही बोलून गेलेले आहेत. त्यांनी सांगायचा संदेश देऊ केलेला आहे की संदीप आपण दोघे प्रवक्ते आहोत, एकच लाईन पकडूया नाहीतर फायदा वेगळे घेतील. हाहीच ती लाईन आहे किशोरी पेडणेकरांची. काय बोलणं आहे तुमचं? नाही, असं आहे की मी किशोरीताई काय बोलतात याच्यावर माझी लाईन ठरत नाही. माझे पक्षाध्यक्ष आणि माझा पक्ष जे सांगतो त्याच्यावर माझी लाईन ठरते. माझ्या पक्षाची ठाम भूमिका आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं की संदीप देशपांडेशी बोलून किंवा संदीप देशपांडे समजा किशोरीताईंची लाईन बोलला तरी ती गोष्ट होणार नाहीये. ती गोष्ट तेव्हाच शक्य होईल जेव्हा थेट संपर्क साधला जाईल. त्यामुळे प्रसन्न माझी पण म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे सगळ्यांना की कसं आहे, आपण रोज बोलून काही होणार नाहीये, निघणार नाहीये पॉझिटिव्ह. ह्याच्यातनं जर खरोखर वाटतंय की दोन भावांनी एकत्र यावं तर याच्यासाठी एकच उपाय आहे, दोन भावांनी एकमेकांची बोलणं. भूतकाळ विसरा. किशोरीताई म्हणतात की मी त्यासाठी काय भूतकाळ बोललो विसरा, किंवा सारखं किशोरी सारखं काय बोलली किंवा 2014 कोणी काय 17 नका बोललं. सांगू. नाही, असं आहे की जो माणूस अनुभवावरनं शिकत नाही तो मूर्ख असतो. अनुभव हा तुम्हाला शहाणं करण्यासाठीच दिलेला असतो आणि तो शहाणं करण्यासाठीच वापरायचा असतो. अनुभव तर विसरता येणार नाही. हा ठीक आहे, भूतकाळ विसरू शकतो पण अनुभव नाही विसरता येत माणसाला. बरं, ही वेदना आहे आणि मला कल्पना आहे तो रिपोर्टिंगचा काळ सुद्धा, म्हणजे ते दिवस बघितलेले आहेत की ज्यावेळी मला आठवते संदीप देशपांडेचं वाक्य होतं की आम्ही तिजोरी खोलून देत होतो मात्र हे दरोडा घालून गेले. त्यामुळे ती वेदना कल्पना येऊ शकते. मी शीतल म्हात्रेंकडे जातो. शीतलजी, या दरम्यान हे सगळं चालू असताना जो मनसेचा किंवा संदीप देशपांडे सांगतायत प्रस्ताव येऊ द्या, माझा तुम्हालाही प्रश्न आहे. शिंदे सुद्धा एकीकडे ठाकरेंशी संपर्क साधत असतात, उदय सामंतांना डिनर डिप्लोमसीसाठी राज ठाकरेंकडे पाठवणार आहेत, पण प्रस्ताव कुठे आहे? काय करणार ठाण्यामध्ये मुंबईमध्ये? प्रस्ताव कुठे शीतलजी? प्रसन्नाजी, एक लक्षात घ्या, प्रथमतः उद्धवजी यांचा महाविकास आघाडी बरोबरच काय गणित आहे हे सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. कारण सध्या ते महाविकास आघाडीत आहेत किंवा नाही आहेत. इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्या काँग्रेस त्यांच्या बरोबर असणार आहे की नसणार आहे, हिंदुत्वाबद्दल तेव्हा त्यांची भूमिका काय असणार आहे, या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आणि हे भूतकाळ विसरा म्हणतायत. अहो, अजूनही तुम्ही 3 वर्षापूर्वीचा भूतकाळ विसरू शकलेला नाहीये. अजूनही तुम्ही त्याच भूतकाळामध्ये रमतायत आणि त्याच भूतकाळावर भाषण करतायत. त्याच्यामुळे बोलाचीच कधी आणि बोलाचाच भात असा विषय आहे. एकाला सांगायचं भूतकाळ विसरा आणि दुसऱ्याकडे भूतकाळ मात्र तसाच जिवंत ठेवायचा. हे असं परस्पर मला वाटतं डबल विधानं करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जेव्हा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही राजसाहेबांबरोबर अतिशय प्रेमाचे संबंध होते. तेव्हाही अनेक वेळेला राजसाहेबांच्या घरी गेले होते, राजसाहेब वर्षावर आले होते. आणि मला वाटतं हे संबंध हे जिव्हाळ्याचे आहेत. आणि आतापर्यंत स्वतः शिंदे साहेब त्यांच्या घरी गेलेले आहेत अनेक वेळेला. तर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच योग्य तो निर्णय घेतील आणि तो निर्णय आमच्या महायुतीचे आणि आमच्या पक्षासाठी शिंदे साहेब नक्कीच घेतील. संदीप देशपांडेंना काहीतरी बोलायचंय, सांगायचंय. संदीप. प्रसन्न, माझं एक म्हणजे ठीक आहे, भूतकाळ विसरायला आम्ही तयार आहोत. आम्ही एखादी गोष्ट जर राजसाहेबांनी सांगितले तर ते टोकाचा जाऊन आम्ही त्याच्यावर म्हणजे पांघरून घालू आणि ती गोष्ट करूच, त्याबद्दल वादच नाही. जो राजसाहेबांचा आदेश आहे तो आम्हाला मान्यच आहे. पण माझा एक प्रश्न असा आहे, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न येतात, राजकीय कार्यकर्त्याच्या मनात तर येतात. बरोबर आहे. जे आम्हाला सांगतात की तुम्ही भूतकाळ विसरा, तर हीच ऑफर भाजपने तुम्हाला दिली तर तुम्ही विसराल का? पॉइंट आहे हा मोठा पॉइंट आहे. किशोरीजी, पॉइंट आहे हा. तुम्हाला उद्या जर का भाजप पण म्हणाली की विसरा, जुनं गेलं, जुनं झालं, गंगेला मिसळलं, तर तुम्ही स्वीकाराल अशीच ऑफर? भूतकाळ घडीला ते शक्य नाही. आत्ताच्या घडीला ते शक्य नाही. आणि मी जे भूतकाळ म्हणते की ज्या भूतकाळामध्ये फारच चिखल झाला तर आम्ही विसरू पण लोक नाही विसरणार, नाहीच विसरणार. पण आमच्या आणि राजसाहेबांमधलं इतका काय फार टोकाचा कधी संघर्ष झाला नाही. त्यांनी आणि मला त्यांचं अजून एक कौतुक आहे, त्यांनी ज्या वेळेला बाळासाहेब जिवंत असताना त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचं पाप नाही केलं. बरोबर आहे. जे स्वकुशीनी हे आता जे चाललंय, मी नाही म्हणत हो, जनता म्हणते कसे कसे लोक का चालले. ठीक आहे, बरीच समुद्राला भरती भरपूर येते,
निसर्गाचा नियम आहे, ती भरती येते, पण भरती बरोबर नंतर ओहोटी पण असते. आम्ही त्याची वाट बघू. हा एक भाग. बरं. आणि संदीप देशपांडे काय किंवा मी काय, आम्ही आजही त्या मनसे आणि शिवसेना या युतीला ज्या पद्धतीने या मुंबई किंवा महाराष्ट्रात आज महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास लोक बघतायत, जनता बघते, आम्ही काय बोलून काय होणार नाही. पण मग किशोरीजी, हा सगळा इतिहास माहिती आहे, मराठी माणसाचं हित माहिती आहे, तर संदीप देशपांडेंनी आजच्या पत्रकार परिषदेत असाही मुद्दा मांडला आणि तो लॉजिकल मुद्दा आहे म्हणून मी विचारतो की आज जेव्हा 20 आमदारांपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आलेला आहे, तेव्हा तुम्हाला आठवण येते जेव्हा आज मुंबई ठाण्यामधले 50% जास्त नगरसेवक शिंदेकडे गेलेले आहेत, तेव्हा तुम्हाला मनसेची आठवण येते. मग आतापर्यंत आठवण का नाही आली? बघा प्रसन्नजी, नाही, आम्हाला आठवण येते असं म्हणू नका. ज्या पद्धतीने ऱ्हास होतोय संपूर्ण मराठी माणसाच्याच हिताबद्दल, बरोबर आहे. जर आपण म्हणता, मला एक सांगा, आज तुमचा शेजार नॉन महाराष्ट्रीयन असेल तर आता लोकांच्या पोटात गोळे यायला लागले. काय यायला लागले? काय त्यांच्यावर कारवाई होते? कोणावरही कारवाई होत नाही, नुसतं हे करून. त्यामुळे मोठी दरी निर्माण झाली. ह्याच्या आधी पण आपल्या बाजूला गुजराती असायचे, मारवाडी असायचे, अगदी भैया असायचे, पण असं नव्हतं. हे राजकारणातलं जे चित्र उमटलंय, त्या चित्राचे लोकांमध्ये परिणाम दिसायला लागले. आणि कुछ नाही होत आहे, सब कुछ चल जाता है, ही जी एक मेंटॅलिटी बघते ना. ठीक आहे, मी संदीपकडे शेवटी येण्यापूर्वी हा मुद्दा घेऊन मी हा मुद्दा घेऊन शीतल म्हात्रेंकडे जातो. पण शीतल म्हात्रे सुद्धा ज्या शिंदे शिवसेनेच्या आहेत, ती सुद्धा मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात, आनंद दिघे साहेब सुद्धा त्यांच्या शिवसेनेचे होते आणि मराठीचा मुद्दा होता. शीतल म्हात्रेजी, हा जो मुद्दा आहे की आज मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे असं सांगू पाहतात किशोरी पेडणेकर, तुम्ही सुद्धा शिवसेनेच्याच आहात, 2 शिवसेना आणि 1 मनसेचे प्रवक्ते इकडे आहेत, मग तुम्ही पण हा विचार कराल मुंबईसाठी? एक लक्षात घ्या की उबाटाची ना आता धडपड सुरू आहे, शेवटची घरघर. कारण आता त्यांना कल्पना आहे की जर आता आपण कुणाचा हात नाही पकडला तर आपण मुंबई महानगरपालिका जिंकू शकत नाही. जसं काल म्हणाले की पोपटाचा जीव, राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा यांचा जीव हा मुंबई महानगरपालिका आहे. तर ही सगळी धडपड ही मुंबई महानगरपालिकेसाठी चालू आहे, हे न कळण्या इतपत कुठलीही महाराष्ट्राची जनता दुःखी नाहीये. त्याच्यामुळे आता जे मगरीचे अश्रू चाललेले आहेत, अचानक मुंबईच्या लोकांची आठवण आलेली आहे, अचानक घराबाहेर, बरं ते घरात बसून होत आहे, तो लढाया घरात बसून नाही लढता येत. घराबाहेर पडण्यासाठी तुम्हाला माननीय शिंदे साहेबांसारखा डॉक्टर लागला, त्याच्यामुळे ते घराबाहेर पडायला सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टी लोकांना दिसत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बोलतायत काय, तुम्ही करतायत काय, तुम्ही कुणाला फक्त चर्चा करतायत, मीडियामध्ये कशा गोष्टी प्लॅन करतायत, हे सगळं लोकांना समजतंय. ठीक आहे, मी संदीप देशपांडेंना शेवटचा प्रश्न विचारतो. शीतल म्हात्रेंनी जो मुद्दा आणि दोघींनी म्हणजे किशोर, त्यामुळे ते जे बोलतात तेच करतील याची काही अगदी थोडक्यात. ठीक आहे किशोरजी, थोडक्यात प्लीज तुम्ही बोला, मग मी संदीप देशपांडेकडे. आज ज्या बोलतायत ना, हे सगळं मागे लागलं पोलिसांच्या हात आहे, त्याच्यानंतर पळून गेलेल्या या आहेत. नाही ठीक आहे, मी किशोरजी त्याच्यात जाऊया नको. आता इतिहास कशामुळे फुटला आणि काय झालं ते कारण ती वेगळी चर्चा ठरेल. मी संदीप देशपांडेकडे शेवटची प्रतिक्रिया घेतो. वेळेची मर्यादा, कारण तुम्हाला सुद्धा पुढे जायचंय. संदीप देशपांडेंना शेवटची प्रतिक्रिया. काही सांगताय? ठीक आहे संदीप, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. प्रस्ताव हा जर का मुद्दा असेल तर प्रस्ताव फक्त एकांसाठीच तुम्ही खुले नाही आहात. प्रस्ताव कोणाकडून येऊ शकतो? तो भाजपकडून येऊ शकतो, तो शिंदेच्या शिवसेनेकडनं येऊ शकतो. मग अशी स्थिती आहे का ज्याचा पहिला प्रस्ताव त्याला पहिला प्रतिसाद? मला असं वाटतं हे एवढं आपण ज्या कॅज्युअली घेतोय या गोष्टी, ह्या एवढ्या कॅज्युअल गोष्टी नाही आहेत की याचा पहिला आला याला देऊ, त्याचा पहिला आला त्याला देऊ, पहिली टाळी कोणाची पेची, हा एवढ्या कॅज्युअल गोष्टी नाही आहेत. हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आणि मला असं वाटतं तो गांभीर्याने समोर आला पाहिजे. ज्या पद्धतीने या चर्चा चालल्या आहेत ह्याच्यात कुठेही मला गांभीर्य दिसत नाही. बरं, तुम्ही सांगताय की भूतकाळ विसरा. मला एक सांगा, तुमचे आमदार फोडले तुम्ही विसरणार नाही, पण आमचे नगरसेवक फोडले आम्ही विसरायचं. तुमच्यावर झालेले हल्ले तुम्ही विसरणार नाही, पण आमच्यावर भर सकाळी शिवाजी पार्कमध्ये मारेकरी पाठवून हाल केलेले हल्ले आम्ही विसरायचे. किशोर ताई मला बोलू द्या.
तुम्हाला भाजपने फसवलं, तुम्ही विसरणार नाही, पण तुम्ही आम्हाला फसवलेलं आम्ही विसरायचं. आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी किती वेळा विसरायच्या हे ज्या वेळेला राजसाहेब सांगतील की सगळ्यांनी महाराष्ट्र सैनिकांनी हे विसरून जा, त्यावेळेला 100% आम्ही विसरू, पण तुम्ही सांगताय म्हणून आम्ही गोष्टी विसरणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. यावरची चर्चा पुढे त्या पक्षांमध्ये सुरू राहील. मात्र हे खरं आहे की दोन्ही पक्ष एकीकडे संकेत देत असताना अजूनही जी दुसरी फळी आहे त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांना द्यायची आहेत. प्रतिसाद दिलेला आहे, प्रस्ताव मात्र नाही आहे. त्यामुळे प्रकरण पुढे जात नाही आहे. तो मात्र मुद्दा आपण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख नेत्या. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, पण नातं भावाचं असेल तर काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत आजच्या घडीला भावाचं नातं सांगता येत असलं तरी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे राजकीय मित्र बनतील की स्पर्धकच राहतील हे सांगता येणं कठीण आहे. उद्धव यांच्याकडून काही प्रस्ताव येत नाही, नुसतंच बोलणं सुरू आहे हे मनसेचं म्हणणं जसं योग्य आहे, तसंच राज यांच्या शिंदे फडणवीस यांच्याशी होणाऱ्या गाठी भेटी आणि निवडणुकीनंतर मनसेनं भूमिका बदलली तर काय, ही शिवसेनेची चिंताही चुकीची नाही. राजकारणाच्या या खोल गहिऱ्या पाण्याचा तळ न कळणारा मुंबई ठाण्यासारख्या शहरांमधला भाऊक मराठी माणूस मात्र उद्धवराज एकत्र येतील एवढीच भाबडी आशा ठेवू नये. झिरोवरच्या या शेवटच्या शेऱ्यासह इथेच थांबूया. पुढचा कार्यक्रम स्पेशल रिपोर्ट पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.